हे गाइस, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. तर आज आपण बघणार आहे इन्स्टंट पुलाव कसा बनवायचा. तर लेट्स बिगिन. तर स्टार्टिंगला तर आपण बासमती राईस घेतलाय, जो आम्ही दुकानातून आता आणलाय आणि त्याला आता आपण भिजवून घ्यायचंय. त्यानंतर आपण ग्रीन पीस सुद्धा घेतलाय आणि थोडेफार मसाले घेतले, जसं की मॅगी मसाला, फ्राईड राईस मसाला आणि गरम मसाला. फक्त आज आमच्या हातचं खाऊन आमच्या घरच्यांच्या पोटात नको दुखायला म्हणजे झालं, कारण मम्मीने आमच्या जबाबदारी सोपवली आज सगळं स्वयंपाक करायची. तर आपण आता वाटाणा भिजवत टाकलाय आणि आपण जो राईस आहे आपण आणलाय त्याला भिजवून घेतलाय आणि थोडा वेळ भिजायला ठेवलाय, म्हणजे त्याच्यामधला मूर निघून जाईल. तर मित्रांनो, आज आम्ही बनवतोय व्हेज पुलाव. व्हेज पुलाव आहे का बिर्याणी आहे मलाच माहित नाही, कारण आज आमची गेली मम्मी गावाला आणि त्यामध्ये आम्हाला करायचंय की आज आमच्या पप्पांचा स्वयंपाक करायचा आहे आणि त्यात हिला पण स्वयंपाक येत नाही, मला पण येत नाही. मग मम्मीने आता मला अशी जबाबदारी दिली की स्वयंपाक करायचा. आता करायचं तर करायचं कसा? सकाळ तर युट्यूब व्हिडिओ बघून आम्ही थोडंफार बनवलंय. आता संध्याकाळचं जेवण म्हणजे आम्हाला पुलाव बनवायचा आहे आणि पुलाव बनवतोय. आता युट्यूबला ब्लॉग बघितलाय, आता मस्तपैकी एकदम झणझणीत पुलाव बनवायचा आहे. भाजी तर चिरून घेतल्या आणि ही काय बनवणार आहे मला माहित नाही. अर्धा पुलाव तर मीच बनवणार आहे, कारण मला थोडाफार स्वयंपाक तर जमतो, कळलं. आता आपण घेतल्यात 2-4 भाज्या चिरून. आता आपला बटाटा चिरायचा आहे, त्यानंतर टोमॅटो, फ्लावर, कांदा झाले चिरून आपला, आणि आता टोमॅटो आणि बटाटा चिरायचंय बस. तोपर्यंत आपला भात तर हे झालाय. आता आम्ही टोमॅटो आणि फुडावर बिलावर धुवून घेतोय. आता बटाटा वगैरे सगळं झालं धुवून की मस्त पैकी आता त्याला चिरून घ्यायचं. टोमॅटोला एकदम लहान. आणि आज मम्मीला उपवास आहे, त्यात आम्ही करतोय व्हेज पुलाव आणि हिला पण स्वयंपाक येत नाही आणि मला पण येत नाही. आम्ही ट्राय करतोय युट्यूबला ब्लॉग बघून. आता खूप कसं बनवतो. अरे तो कुकर आहे, उकळणार भाज्या उकळायला पाहिजे. भाजी का खावं तर काय पण नको जा. सो गाइस, आप देख सकते हैं इधर कांदा तड़तड़ रहा है. तर काही लोक असे विचार करत असतील की मी पहिल्यांदा जेवण बनवतोय आणि काय चांगलं बनवणार आहे. तर याच्या आधी मी दोनदा भात बनवलेला, तो घरच्यांना खूप आवडला, प्रचंड म्हणजे प्रचंड. घरचे माझे फॅन झाले त्यामुळे. तर ह्यावेळेस त्यामुळेच मला इच्छा झाली काहीतरी, आज अभ्यास नव्हता मला, काही नव्हतं, तर इच्छा झाली मला आज भात बनवायचा. तर त्यामुळे मी आज मनात दृढ निश्चय केला की आज भात बनवून राहायचा. फेकू नकोस ब्लॉग चालू शांत. म्हणजे आमचे पोटाव पाय काहीच. आता आपल्याला मम्मीने तोंडली आणल्यात. तोंडली काय बोलतात मम्मी याला? ह्याला बोलतात मेक. सेम तोंडल्यांगत दिसतात आणि याची भाजी पण चांगली लागते, पण मला तसंच चांगलं लागतं, आवडतं म्हणजे. सो गाइस, ये टेस्टी चाय हो गई. मम्मी चाय कोण टाकायचं? सगळं भाजीपाला टाकलाच होय? नाही टाकायचं. कुठे येतो भाजीपाला? आहे टेन्शन नॉट. राईस मसाला टाकून घ्यायचा म्हणजे चव एक नंबर लागतो. आताच बघा इतका सुगंध भारी येतोय ना याच्यात. लाज वाटेल रे एखाद्याला असं भात बनवतो. वाह, ये हाथ को मैं चूमता हूँ.
इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? तिचे असे बारीक चाळे चालू असतात ना, त्यामुळे सगळं स्वयंपाक होत नाही आणि त्याचं सगळं स्वयंपाकाचा लोड मला पडतो. तर गाईज आपला आता भाताचा कुकर लावलाय, आपण बघू शकतो. हा आपला भाताचा कुकर लावलाय आपण. कुकर तर लावलाय, आता बघू आपण काय होतंय त्याचं. थोड्या वेळातच आपल्याला कळ सकते है हमारा भात होने आए. तो भात पूरा हो जाने के बाद हम आपको दिखाएंगे कैसा बना है और चव भी बताएंगे कैसी हुई है. मराठी मराठी मराठी. हा गाईज, तर आता आपण कुकर लावलाय आणि आपल्याला थोड्या वेळातच कळेल आपला भात कसा झालाय. कारण आमची आज मम्मी पण आली आहे गावावरून आणि मम्मीला आमच्या हाताचा भात खायचा आहे. तर मम्मी तिकडे डोक्याला हात लावून बसली की काय होतंय ते. पण मला खात्री आहे, आम्ही युट्यूबला ब्लॉग बघितलाय, व्हिडिओ बघितल्यात कसं बनवायचा आणि आम्ही चव पण बघून घेतली थोडीफार की चांगली लागते चव. म्हणजे काही जबाबच नाही, एखादं हॉटेल गत चव लागायला लागली. तर आपल्याला थोड्या वेळातच कळेल आणि तुम्हाला दाखवतो. लेट्स कंटिन्यू गाईज. आता आपला भात रेडी झालाय. आता वास तर असला भारी सुटला घरभर. आता आपण बघूया कसं झालंय. थोडं सिटी मधून आपण वाफ काढून घेऊया आणि पहिल्यांदाच बनवलंय, पण वासावरून काही ठरू शकत नाही आपण कसं बनलंय. बघू आता ठरवू शकतो वासावरनं चांगलं असं नाही. अयो काऊ दादानी भात बनवलाय. वाव कमाल. अयो कमाल दिसतोय. हो का, इकडून दाखव. लाईट चालू कर. एक नंबर भात झालाय. वास तर एक नंबर सुटलाय. आता तुम्हीच बघा कसा दिसतोय भात. पुरणार नाहीये, 2 माणसांचा भात आहे.